शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. आपण मनाचे श्लोक पाहतो आहोत आणि या श्लोकांमधून समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला ते रामतत्व, राघवतत्व आपल्या अंतर्यामी सातत्याने आपली वाट पाहत असतं. त्याच्याकडे थोडंसं आपण वळावं, त्याला जाणून घ्यावं, त्याला आपलंसं करावं, त्याच्याशी हितगुज साधावं म्हणून आपल्याला प्रवृत्त करत आहेत. एवढंच नाही तर जे संत आहेत, योगी आहेत, भक्त आहेत, त्यांचा संग आपण सातत्याने करावा की जेणेकरून ते आत्मतत्व आपल्याला सहजतेने साध्य होईल. आपल्या मनामध्ये जी चंचलता आहे, बुद्धीमध्ये जो विचारांचा गोंधळ आहे, तो या संघामुळे नाहीसा होतो. आपली दुर्मती म्हणजेच वाईट बुद्धी जी आहे ती पालटते, ती चांगल्या मार्गाने विचार करायला प्रवृत्त होते. आणि म्हणून समर्थांनी मागच्या श्लोकामध्ये आपल्याला सज्जनांची संगती धरायला सांगितलेली आहे. पुढच्या श्लोकामध्ये ते काय म्हणत आहेत हे आपण पाहूया. पुढे ते असं म्हणत आहेत, भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे, भयातीत ते संत आनंद पाहे. जया पाहता द्वैत काही दिसेना, भय मानसी सर्वथाही असेना. संतांविषयीचं विचार ते या श्लोकामधून व्यक्त करत आहेत. ते म्हणत आहेत, भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे. संपूर्ण ब्रह्मांड जे आहे ते भयाने, भीतीने व्यापलेलं आहे. भयातीत ते संत आनंद पाहे. परंतु हे संत वृत्तीची जी लोक आहेत, साधू आहेत, सज्जन आहेत, हे मात्र भयातीत होऊन राहतात. दोन गोष्टी याच्यामध्ये त्यांना सांगायच्या आहेत. पहिली गोष्ट अशी की सगळं ब्रह्मांड जे आहे ते भीतीने व्यापलेलं आहे. आता कुठल्या प्रकारच्या भीतीने आपण व्यापलेलं असतो? खरं तर प्रत्येक प्राणीमात्राला कुठली ना कुठली भीती ही कायम असते. इतर प्राण्यांचा विचार न करता आपण माणसाचा विचार करूया. माणसाला किती प्रकारच्या भीती असतात? नानाविध प्रकारच्या भीती असतात. आपल्याकडे एक म्हण देखील आहे, भीत्यापोटी ब्रह्मराक्षस. जितकी मनामध्ये आपण भीती बाळगू तितकं आपलं जीवन जगणं असह्य व्हायला लागतं. बघा, काही लोकांना आपण जे काही कमवलेलं आहे ते सगळं नाहीसं होणार नाही ना याची भीती वाटते. पैसा कमवलेला असेल, प्रसिद्धी कमवलेली असेल, एक स्वतःचं स्टेटस निर्माण केलेलं असेल, आपण नावलौकिक कमवलेला असेल, तो नाहीसा तर होणार नाही ना याची भीती त्यांना वाटत असते. आणि म्हणून हे सगळं नाहीसं होऊ नये याची सातत्याने ते काळजी घेत असतात. दुसरी भीती असते ती आपण जे काही नातेसंबंध निर्माण केलेले आहेत, वेगवेगळ्या भावनांचे पदर विणून आपलं एक भावविश्व आपण निर्माण केलेलं असतं. ते भावविश्व तर उद्ध्वस्त होणार नाही ना, आपल्याला एकाकी जगावं तर लागणार नाही ना याची देखील माणसाला भीती असते. माणसाला एकाकीपणाची भीती वाटते. माणसाला चार लोकांमध्ये राहावंसं वाटतं, बोलावंसं वाटतं. आपला व्यवहार, आपल्या क्रिया करत असताना त्याच्यामध्ये इतरांचाही सहभाग आवश्यक वाटतो. आणि म्हणून माणूस एकांतामध्ये फार काळ राहत नाही, त्याला एकांताची भीती वाटते. अहो, आपल्यालाच काय, प्रत्यक्ष परमेश्वराला देखील एकटेपणा आवडत नाही. एकाकी न रमते असं त्याविषयी म्हटलं गेलेलं आहे. आणि म्हणून त्याने या सगळ्या सृष्टीची निर्मिती केली.
अर्थात त्याला भीती वाटत नाही, आपल्याला भीती वाटते, म्हणून आपण एकटं राहू शकत नाही, एकटं जगू शकत नाही. तिसरी भीती असते ती आपल्याला कुठल्या प्रकारची व्याधी तर होणार नाही ना, आपलं स्वास्थ्य तर बिघडणार नाही ना, ही भीती कायम माणसाला असते. आणि म्हणून काही लोक आपल्या आरोग्याच्या संदर्भात खूप सतर्क असलेली पाहायला मिळतात. अगदी 4 पावलं चालून आले की लगेच आपले पल्स मोजतील, BP चेक करतील, शुगर कंट्रोलमध्ये आहे की नाही रोजच्या रोज उठून पाहतील, रोज आपल्या शरीराचं स्वास्थ्य कसं आहे, काय आहे हे तपासून पाहतील. तिथे देखील अतिरेक होतो आणि आपण पूर्णपणे फिट आहोत, फाईन आहोत, आपल्याला कुठलीही व्याधी होणार नाही असं धरून ही काही माणसं चाललेली असतात. ही भीती माणसाला कायम असते. खरं तर आपलं शरीर जे आहे ते कुठल्याही एका घटकापासून तयार झालेलं नाही. आपल्या शरीरामध्ये 24 तत्व आहेत, घटक आहेत. त्या सगळ्यांचं एकत्रीकरण आपल्या शरीरामध्ये झालेलं असतं. त्यांचं प्रमाणही ठरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जो काही व्यवहार चाललेला असतो त्या व्यवहारामध्ये थोडं जरी कमी जास्त झालं तरी ही तत्त्व जी असतात ती बिघडतात आणि मग त्यांच्या कार्यामध्ये अडथळा यायला लागतो. त्याचा परिणाम शरीरामध्ये व्याधी निर्माण व्हायला लागतात. आता ही तत्त्व का बिघडतात, कशी बिघडतात हे खूप मोठं शास्त्र आहे. त्याचा इथे आपण विचार करणार नाही. विषय असा आहे की आपल्याला कुठली व्याधी होणार नाही ना याची भीती माणसाला कायम असते. हल्ली खूप मोठ्या मोठ्या व्याधी निघालेल्या आहेत. अगदी सध्या कोरोनाचं संकट सगळीकडे चालू आहे. केव्हा तो कोरोना आपल्याला येऊन पकडेल हे सांगता येत नाही. याची भीती हल्ली तर प्रत्येकालाच आहे. आणि तो नुसता कोरोना होत नाही तर काही वेळेला तो आपल्या जीवावर उठतो आणि म्हणून मृत्यूचीही भीती माणसाला वाटते. नुसती व्याधी झाली आणि ती बरी होणारी जर व्याधी असेल तर फारसं काही त्याचं वाटत नाही. पण भयंकर ज्या व्याधी आहेत, जीव घेण्या ज्या व्याधी आहेत त्यांची मात्र माणसाला कायम भीती वाटते. अशा व्याधी होऊ नये म्हणून माणसाचं मन आतल्या आत कुठेतरी स्वतःला असुरक्षित मानत असतं. हार्ट अटॅक असेल, कॅन्सर असेल, ब्रेन ट्यूमर असेल किंवा या संदर्भात असेच मोठ्या मोठ्या ज्या व्याधी आपण आजूबाजूला ऐकतो, अमक्याला ही व्याधी झाली, तमक्याला ती व्याधी झाली की लगेच आपल्या पोटामध्ये गोळा येतो. काही लोकांना इतरांचं ऐकून त्यांची झोप उडते, जेवण नकोसं वाटायला लागतं, रोजचं जे काही रुटीन असतं ते देखील नीटपणाने होत नाही. इतका परिणाम या व्याधींचा आपल्या मनावरती होतो केवळ ऐकून. आणि ती व्याधी जर प्रत्यक्ष झाली तर मग काय बघायचं, मग तर मन पूर्णपणे सैरभैर होऊन जातं. ही भीती माणसाला कायम असते. आणि सगळ्यात शेवटची भीती आहे ती मृत्यूची भीती. मृत्यूविषयी आपण मागे देखील बघितलेलं आहे. माणसाला कायम मृत्यूची भीती असते. अगदी आपण घरातनं बाहेर पडलो, कुणी मग आपल्याला येऊन ठोकणार तर नाही ना, आपण कुठे पडणार तर नाही ना, कुठे आपल्याला हार्ट अटॅक आला किंवा काही झालं तर आपलं काय होईल. अचानक मृत्यू आपल्याला कुठे गाठेल आणि कुठे नाही हे सांगता येत नाही. आणि म्हणून मृत्यूची देखील भीती माणसाला कायम असते. म्हणजे जे धनसंपदा कमवलेली आहे त्याची भीती, नातेसंबंध आपल्यापासून तुटतील, दुरावतील याची भीती, आपल्या शरीरामध्ये व्याधी निर्माण होतील याची भीती, आपल्याला मृत्यू येईल याची भीती, किंवा अचानक एखादं मोठं संकट आपल्यावरती आलं त्याची भीती, येईल की काय असं वाटतं त्याची भीती. अशा सगळ्या प्रकारच्या भीतीने माणूस गांजलेला असतो. बघा, माणसाचं जीवन ते केवढंच आहे आणि हा सगळा पसारा जो त्याच्या भावनांचा आहे तो केवढा आहे. भीती
ही आपल्या मनामध्ये निर्माण होणारी एक भावना आहे. अगदी लहानपणापासूनच ही भीती आपल्या पाठीशी असते बघा. लहान मुलांना जर आपण सांगितलं रात्रीच्या वेळेला की जा आणि त्या खोलीमधून एखादं सामान घेऊन ये, तिथे जर अंधार असेल तर बालक त्या ठिकाणी जात नाही, त्याला भीती वाटते. ती भीती वाढत वाढत संपूर्ण जीवनभर तो कुठल्या न कुठल्या भीतीखाली जगत असतो. मोकळेपणाने तो जगू शकत नाही. म्हणून समर्थांनी म्हटलं आहे, भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे, भयातीत ते संत आनंद पाहे. परंतु संतांचं मात्र असं नसतं. त्यांना कुठल्याही प्रकारची भीती वाटत नाही. भीती ही भावना त्यांच्या मनातूनच नाहीशी झालेली असते. का बरं नाहीशी झालेली असते? कारण भयातीत ते संत आनंद पाहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घटकामध्ये ते त्या अनंताचं अर्थात परमेश्वराचंच रूप पाहतात. मृत्यू हे देखील परमेश्वराचंच एक रूप आहे. काळ किंवा महाकाळ ज्याला म्हटलं जातं ते देखील परमेश्वराचं एक रूप आहे. मृत्यू जर परमेश्वराचं रूप असेल तर भीती कोणाची वाटणार आहे? आणि परमेश्वराला त्यांनी साध्य केलेलं असतं आणि म्हणून ते भयातीत होऊन जातात. कुठल्याही प्रकारची भीती लेश मात्र देखील त्यांच्या ठिकाणी शिल्लक राहत नाही. पुढे समर्थ असं म्हणतायत, जया पाहता द्वैत काही दिसेना. सृष्टीमध्ये जे काही घडत असतं, जे काही पदार्थ आहेत त्या प्रत्येकामध्ये ते केवळ आणि केवळ परमात्म्याचं परमेश्वराचं स्वरूप पाहतात. आपल्यापेक्षा वेगळी कुठली वस्तू या जगतामध्ये उपस्थित आहे असा त्यांचा भावच नसतो. सगळं जे काही आहे ते केवळ आणि केवळ एका परमात्म्याचाच विलास आहे. तोच नटलेला आहे वेगवेगळ्या रूपांनी. जी 24 तत्व ज्यांचा उल्लेख मी केला, ती 24 तत्व जी आहेत ती परमेश्वराचीच रूपं आहेत. स्थूलाकडून सूक्ष्माकडे किंवा सूक्ष्माकडून स्थूलाकडे असा प्रवास करत असताना, अशी वाटचाल करत असताना ते परमात्म तत्वच वेगवेगळ्या रूपामध्ये आकाराला आलेला आहे. असा भाव त्यांच्या ठिकाणी स्थिर झालेला असतो आणि म्हणून भयमानसी सर्वथाही असेना. त्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचं भय कधीही निर्माण होत नाही, स्थिर होत नाही, वाढत तर नाहीच. निर्माणच झालं नाही तर त्याला पुढची अवस्थाच येत नाही. जे काही आहे ते सगळं परमेश्वराचंच रूप आहे. मन परमेश्वराचंच रूप आहे, बुद्धी परमेश्वराचंच रूप आहे, चित्त परमेश्वराचंच रूप आहे, पंचमहाभूतं परमेश्वराचीच रूपं आहेत, शक्ती परमेश्वराचंच रूप आहे आणि त्याच्यातून निर्माण होणारा हा सगळा संसार हे देखील परमेश्वराचंच व्यक्त रूप आहे. नानाविध पद्धतीने जे जे काही आपल्याला दिसतं ते सगळं आणि सगळं परमेश्वराचंच रूप आहे. मग तोच जर सगळीकडे नटलेला असेल तर कुणाची भीती ठेवायची? तिथे भीती शिल्लकच राहत नाही. असा भाव या संतांच्या ठिकाणी मनामध्ये कायम स्थिर झालेला असतो. म्हणून अशा संतांची संगती आपण करावी आणि आपल्या मनामध्ये जे जे काही भय आहेत ते सगळेच्या सगळे आपण काढून टाकावेत असं या श्लोकांमधून समर्थांना आपल्याला सुचवायचं आहे. आज या ठिकाणी आपण थांबूया. उद्या पुढचा श्लोक पाहूया. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ.